नागपूर येथे आयोजित काँग्रेसचा 139व्या स्थापना दिनासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांची दिनांक 18 डिसेंबर रोजी स्वराज्य भवन अकोला येथे पत्रकार परिषद संपन्न। पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आलेल्या आदेशान्वये आदरणीय खरगे साहेब, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सर्व मान्य PWCच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये 138वा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा वर्धापन दिन आम्ही येत्या 28 तारखेला साजरा करत आहोत। आणि म्हणून या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पूर्वतयारी म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे आमचे पदाधिकारी जमलो। सगळ्यांचे नाव मी घेतले, आपले सगळे परिचित आहात। या जिल्ह्यात आम्ही 4 वर्ष पालकमंत्री होतो। मी आपल्याला ओळखतो, आपणही मला थोडीफार ओळखत असाल। पहिल्यांदा आपण अतिशय अल्पशा सूचनेने आपण अतिशय तत्परतेने आलात, त्याबद्दल आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या वतीने, काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देणं माझं कर्तव्य समजतो। त्याचं कारण हे की पंडित जवाहरलाल नेहरू वारंवार म्हणायचे, या देशातील लोकशाही सजीव, प्रेरणादायी आणि समुचित पद्धतीने जर खऱ्या लोकशाही वाचवायची असेल तर माध्यमांच्या शिवाय या देशामध्ये सजग, जागरूक आणि परिपक्व असं मत तयार होत नाही। आणि म्हणून त्यांनी पत्रकारितेला प्रचंड मोठं प्राधान्य दिलं होतं। आमच्या हे दृष्टीने लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो। आपले सगळे अग्रलेख आम्ही जपून वाचत असतो, सगळ्या पेपरचे नाव सांगत नाही, पण तुमचं अग्रलेख किंवा संपादकीय जर वाचलं तर आमच्या सगळ्याच काँग्रेसच्या लोकांना एक प्रकारची तुमची पत्रकारिता ही आम्हाला नॉलेज आकर्षण वाटते। आम्हाला वेगवेगळी पुस्तकं वाचायची गरज नसते। या देशाचा GDP किती कमी झालेला, महागाई किती वाढली, बेरोजगार 25,000 तरुणांनी देशात नोकऱ्या मिळत नाही म्हणून आत्महत्या किती केल्या, हे सगळं आपल्याकडून मिळतं आम्हाला। त्यानंतर या देशातल्या बँका होत्या किती, राहिल्या किती, बँका धोक्यात कशा आल्या, विलिनीकरण कसं झालं, या सगळ्या प्रकारची माहिती आम्हाला आपल्याकडून मिळते। आणि म्हणून आपल्याशी संवाद साधावा या दृष्टीने आम्ही आपल्याशी बोलत आहोत। आम्ही वर्धापन दिन साजरा करण्यासाठी साधारणपणे 138 वर्ष पूर्ण झालेली आहे। त्यावेळेस 1857 बंड देखील झालं होतं, तेव्हाही काँग्रेस ही सशस्त्र लढा लढू शकली होती। परंतु सशस्त्र लढणं आणि सशस्त्र लढून कितीही लढलो तरी आपण सायंटिफिकली किंवा यांत्रिक दृष्टिकोनातून आपण सक्षम नव्हतो। आणि जगाच्या पाठीवर अहिंसेचा आधार घेऊन मदोन्मत्त सत्तेला महात्मा गांधींसारखा एक निशस्त्र माणूस शस्त्रहीन सेना उभी करतो आणि शस्त्रसज्ज सत्तेला खाली खेचतो, हीच परंपरा पुन्हा आम्हाला पुढे चालवणं गरजेचं आहे। कारण ह्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाचं जीवन अडचणीत आलेलं आहे, माध्यम धोक्यात आलेली आहे, इलेक्शन कमिशन देखील अडचणीत आलेलं आहे। इलेक्शन कमिशनचा वाटेल तसा वापर करावा म्हणून कशाही प्रकारची बिलं पास करणं, तेही आवाजी मतदानाने पास करणं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारंवार म्हणायचे, सुंदर डेमोक्रेसी व्याख्या करायचे की गव्हर्नमेंट बाय डिस्कशन। वॉल्टेर बगेहाट नावाचा एक फिलॉसॉफर आहे, त्याची छोटीशी वाक्य, व्हॉट इज द डेमोक्रेसी। डेमोक्रेसी म्हणजे गव्हर्नमेंट बाय डिस्कशन, चर्चेतून चालणारं शासन, ते खरं शासन असतं। चर्चा होत नाही, बिलावर चर्चा होत नाही, लोकांना बोलू देत नाही। एखाद्या महत्त्वाच्या ज्वालाग्रही विषयावर समजा चर्चा झाली तर तिथे मात्र बोलू देत नाही। म्हणून मुस्कटदाबी करणं हे पत्रकारितेला कदापिही अपेक्षित नसतं। आणि म्हणून काँग्रेसची ध्येय धोरण काय, आमची भूमिका काय, काँग्रेसने या 60-70 वर्षामध्ये घेतलेले निर्णय कोणते, रस्ता आहे, पाणी आहे, वीज आहे, आरोग्य आहे, इरिगेशन आहे, एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, आंतरराष्ट्रीय रिलेशन आहे, या सगळ्या प्रकारच्या दृष्टीने काँग्रेसने घेतलेले निर्णय हे निश्चितच आम्हाला सगळ्यांना ॲप्रिशिएट करावं लागेल, अशा प्रकारचे आहे। पण काळाच्या ओघामध्ये बदल होत राहतात, कोणालाही सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार आहे, कारण तो आमचा फंडामेंटल राईट आहे। पण माणसांना मारून, लोकांना मारून आम्ही मोठं होणं हे कदापिही कुठल्याही धर्माला, कुठल्याही राजसत्तेला अपेक्षित नाही। आणि म्हणून काँग्रेसची भूमिका, काँग्रेसची ध्येय धोरणं, काँग्रेसने घेतलेले निर्णय या देशामध्ये 4300 बिगेस्ट इरिगेशन प्रोजेक्ट देशात निर्माण झालेले आहे। IIT सारख्या मोठमोठ्या संस्था जन्माला आलेल्या आहेत, इंजिनिअरिंगसाठी मोठमोठे कॉलेजेस जन्माला आलेले आहे, 3,37,000 ग्रामीण रस्ते निर्माण झालेले आहे, 80,000 नॅशनल हायवे निर्माण झालेले आहे, 25 ते 26 एअरपोर्ट निर्माण झालेले आहे, प्लॅनिंग कमिशन, या सगळ्या प्रकारच्या धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर सुद्धा या देशामध्ये काही संस्था विकल्या जात आहे, सामान्य माणसाला बोलू दिलं जात नाही। अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर
सामान्य माणूस सोडा, लोकसभेच्या सदस्याला बोलू दिलं जात नाही, नवे एखाद्या राज्यपालाला बोलू दिलं जात नाही, राष्ट्रपतीचा सुद्धा सतत अपमान होतो. अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर आदरणीय खरगे साहेबांनी, आदरणीय राहुलजी गांधींनी, आदरणीय सोनियाजी गांधींनी, आदरणीय प्रियंकाजींनी आणि CWCच्या सगळ्या लोकांनी निर्णय घेतला आहे की या देशामध्ये खऱ्या अर्थाने RSSचं माहेरघर आहे. तिथून जी विचारसरणी बाहेर आली त्याच वेळेस न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, प्रेम, शेजाधर्म, कणाव, सत्य, अहिंसा, लिबर्टी या सगळ्या प्रकारच्या प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये जपली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तिथे स्वतःचं वैचारिक अधिष्ठान रोवलेलं आहे. तिथे खऱ्या अर्थाने हे विचार प्रस्तुत व्हावे आणि येणाऱ्या लोकशाहीच्या मधले जे काही अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी 138 वर्षापूर्वी निर्माण झालेली काँग्रेसची परंपरा ही पुन्हा रुजावी, लोकांच्या रोमारोमामध्ये, रंध्रांध्रामध्ये जावी, भिनावी आणि म्हणून त्या ठिकाणी हे अधिवेशन महाअधिवेशन होत आहे. त्या महाअधिवेशनाला आमचे सगळे सर्वसामान्य कार्यकर्ते, नेते, विविध विंग त्या हजर राहणार आहे. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.